लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 14 एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये इकडे कला आता मुद्दाम अद्वैतला चाळवण्यासाठी आलेली असते आणि त्याला सांगत असते, आहा हा काय आंबा होता, किती सुंदर आंबा खाऊन मी आत्ताच खालून आलेली आहे. खरंच इतका छान आंबा ना मी खाल्लाच नाही. मन आणि कसं तृप्त होतं आपलं मन आणि जी पोट सगळं तृप्त होतं. पण चांदेकर तू का नाही रे आंबा खाल्लास, म्हणजे किती त्या आंब्याला गोडवा होता माहिती आहे का, असं म्हणत मुद्दामच कला त्याला या सगळ्यामध्ये आता आंब्याचं महत्व सांगत असते किंवा आंबा खाण्याची इच्छा निर्माण करत असते म्हणा, आणि कला त्याला पूर्णपणे डिस्टर्ब करत असते. बरं हे सगळं चालू असताना अद्वैत म्हणतो, तुझं काय चाललंय, मला नव्हता ना आंबा खायचा त्यामुळे नाही खाल्ला मी आंबा, तू चल निघ इथून. यावरती कला आता आपल्या मोबाईलचा कॅमेरा चालू करते आणि मोबाईलचा कॅमेरा चालू करून या सगळ्यामध्ये ती आता रेकॉर्डिंग करायला लागते. आणि तुला माहितीये का चांदेकर, त्या आंब्याचं असं साल काढलं ना आणि आतला तो असा गर खाल्ला ना की असं तोंडावरती जिभेवरती ती चव रेंगाळते ना, काय सांगू तुला काय होतं ते. आणि या सगळ्यामध्ये आता सुंदरपैकी तो असं साल चोखून खायला लागतं. त्यानंतर मग असं चाटून पुसून सगळं खायचं. अद्वैतला या सगळ्यामध्ये आता गोष्टी आठवतात आणि आपण तो आंबा खातोय चाटून पुसून असं सगळं त्याला जाणवतं आणि या सगळ्यामध्ये त्याच्या तोंडातून लाल टपकायला लागते. आणि ह्या सगळ्याचा कला आता छानपैकी व्हिडिओ बनवते. कलाने व्हिडिओ बनवल्यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो, काय चाललंय तुझं, तू काय करतेस, तू व्हिडिओ बनवतेस माझा, चल चल तो मोबाईल दे इकडे, असं म्हणत तो आता तिच्यावरती चिडतो. ज्या वेळेला तो चिडतो त्यावेळेला कला आता तो मोबाईल मुद्दाम रेकॉर्डिंगवर ठेवते आणि अद्वैत म्हणतो, चल लवकर लवकर तो मोबाईल दे. यावरती आता इकडे अद्वैत कलाचा मोबाईल घेण्याच्या नादामध्ये तिला आपल्या जवळ खेचतो आणि जवळ खेचून या सगळ्यामध्ये आता तिच्याकडून मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न करतो. कला आता सांगायला लागते, चांदेकर चांदेकर माझा मोबाईल दे. यावरती चांदेकर म्हणजे अद्वैत म्हणायला लागतो, बुटकं वांग, कसला मोबाईल, घेऊन दाखव बरं, असं म्हटल्यावर ती कला सांगते, चांदेकर माझा मोबाईल दे. पण अद्वैत काही ऐकायला तयार नसतो. तो या सगळ्यामध्ये आता मोबाईल हातात काढून घेतो आणि मग आता कला म्हणते, जा तुला काय करायचं ते कर, असं म्हणत कला त्याला तो मोबाईल देते खरा, पण त्या मोबाईलचा पासवर्ड काही अद्वैतला माहित नसतो. आणि त्यामुळे अद्वैत म्हणतो, पासवर्ड काय ह्याचा. कला म्हणते, मी काय वेडी आहे तुला पासवर्ड सांगायला, बुटकं वांग बोललास ना मला, दे माझा मोबाईल तू मला देऊन टाक. असं म्हटल्यावरती अद्वैत सांगायला लागतो, पहिला पासवर्ड सांगतो. यावरती कला म्हणते, मी काही पासवर्ड सांगणार नाहीये, असं म्हणत कला त्याच्याकडून मोबाईल काढून घेते. त्यानंतर अद्वैत आता झोपायचा प्रयत्न करत असला तरी त्याला झोप काही येत नसते, कारण काही केल्या त्याला डोळ्यासमोरून आंब्याचं चित्र जातच नसतं. आणि तोपर्यंत कला इकडे म्हणत असते, चांदेकर तुला ना आंबा खायला आवडतो हे मला कळलंय, तुझ्या तोंडातून जी लाळ टपकते ना त्याच्यामुळे, आणि हे आपल्याकडे साम्य आहे, हे साम्य मी सिद्ध करून राहणारच. असं म्हणत कला या सगळ्यामध्ये आता साम्याचा शोध घेण्याचं ठरवते. पण तोपर्यंत इकडे आता संगीताच्या डोक्यामध्ये विचार जात नसतात. संगीताला फक्त आपल्या मुलींची काळजी वाटत असते आणि काजूची काळजी करत ती विचार करत बसलेली असताना तिकडे आता दिनकर येतो आणि संगे काय चाललंय तुझं, हे बघ 4 आंबे आणलेत, हापूस नाही पण तुला आवडतात ना म्हणून साधे आंबे आणलेत. पण संगीताचं कशाकडे लक्ष नसतं. ती आता फक्त काजलचा विचार करत असते आणि ती सांगत असते, एक काम करूया का आपण, म्हणजे आपण गुरुजींना काजलची पत्रिका दाखवूया का, काजलची पत्रिका दाखवून त्यांना विचारूया का की नक्की काजलच्या सोबत आता काय होतंय ते. तिला या सगळ्यामध्ये आता आपल्याला पत्रिका दाखवून तरी तिला मनशांती मिळेल असं बघूया. असं म्हटल्यावर ती आता इकडे दिनकर सांगायला लागतो, खरं सांगू का संगे, तर या सगळ्यामध्ये तिला मनशांती किंवा पत्रिका दाखवून काही नाहीये. आपली काजल प्रेमात पडलेली आहे आणि प्रेमात पडलेल्या आपल्या काजलला या सगळ्यामध्ये आता पत्रिकेची काय गरज. पण संगीताच्या मनामधून ही काही गोष्ट जात नसते आणि या सगळ्यामध्ये आता संगीता मात्र गुरुजींना पत्रिका दाखवायची म्हणजे दाखवायची हे आता मनाशी खुणगाठ बांधून ठेवते. हे सगळं चालू असताना इकडे आता कला झोपी जाते, पण अद्वैतला रात्री काही झोप येत नसते. मग आता या सगळ्यामध्ये अद्वैत रात्रीच्या वेळेला सतत त्या आंब्यांचा विचार करत असतो. रॉकेट सांगत असतो की कसा हापूस छान आहे, कसा हापूस रसाळ आहे, कसा आता मार्केटमधून हापूस आणलेला आहे, हे रॉकेट सांगण्याचं आता सतत अद्वैतला आठवत असतं. आणि मग अद्वैत विचार करतो, नाही काहीही झालं तरी सुद्धा आज आंबा खाल्ल्याशिवाय मला काही झोप यायची नाहीये. असं म्हणत मग आता स्वतः अद्वैत उठतो, लपतछपत किचन मध्ये येतो आणि किचन मध्ये आल्यावरती मग आता काहीही झालं तरी आंबा खायचा म्हणजे खायचाच असं ठरवतो आणि लपतछपत कलापासून किचन मध्ये येतो. किचन मध्ये आल्यावरती मग आता तो आंब्याची पेटी शोधायला लागतो. फायनली पेटी सापडते, त्याच्यामध्ये एक आंबा, रसाळ आंबा,
तो घेतो आणि तो आंबा घेऊन तो आता खायला लागतो. पण त्याला खाण्याची आणि इतकी घाई लागलेली असते की या सगळ्यामध्ये अद्वैत आता पुढचा मागचा कोणताही न विचार करता सोलून चोखून जसा त्याला आंबा खाता येईल तसा आंबा खाण्याचा प्रयत्न करत असतो. आणि सगळा आंबा खात असताना त्याच्या आता कुर्त्यावरती आंबा सांडतो, सगळीकडे आंबा सांडतो आणि या सगळ्यामध्ये अद्वैत आता चाटून पुसून आंबा खाण्याची तयारी करत असतो. त्यानंतर मग आता तो हातबीत धुतो आणि कोणाला कळणारच नाहीये, चूळ वगैरे भरतो, तोंडाला वास यायला नको, पण हे विसरतो की आपल्या कपड्यांना आंबा लागलेला आहे. आणि त्यामुळे आता मात्र तो झोपीत गेल्यावरती सुद्धा त्याचे खाल्लेल्या आंब्याच्या खुणा आता बरोबर त्याच्या कुर्त्याने देणार असतात. बरं, आता तो विचार करतो, चला छानपैकी आंबा खाऊन मन तृप्त झाले. ही मला किती वेळा डिवचत होती, या सगळ्यामध्ये किती वेळा हे करत होती की आंबा 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 आंबा. आता हा आंबा मी खाल्लाय, मन तृप्त करून मी झोपतो असं म्हणत तो झोपी तर जातो. पण तोपर्यंत इकडे दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला कला उठते त्यावेळेला आता पाहते तर काय, अद्वैतच्या कुर्त्यावरती पिवळे डाग कसले. म्हणून आता कला या सगळ्यामध्ये तिकडे आता येते आणि त्याच्या कुर्त्यावरती डाग कसले म्हणून एकदम टोकून टोकून त्याच्या कुर्त्यावरती डाग पाहायला लागते आणि खूपच जवळ आलेली असते. तोपर्यंत अद्वैत आता हे सगळं पाहतो आणि तो म्हणतो, काय करतेस जबरदस्ती करतेस का माझ्यावरती. कला म्हणते, मी का जबरदस्ती करेन, अरे तुझ्या कुर्त्यावरती कसले तरी डाग पडलेत आणि तेच डाग पाहत आहे, कसले डाग आहेत हे पिवळे पिवळे. आता अद्वैतला कळतं, अरे देवा, आता हिने डिटेक्टिव्हगिरी करत आपल्याला पकडलेलं आहे, आपल्याला या सगळ्यामध्ये पकडून ही आता बरोबर आपल्याला या सगळ्यामध्ये हे करणार. म्हणून आता इकडे तो सांगायला लागतो, नाही कसले नाही, हळदीचे डाग आहेत. यावरती कला म्हणते, थांब एक मिनिट, मला चेक करू दे डाग कसले आहेत ते. असं म्हणत ती आता ते डागाचा वास घ्यायला लागते. अद्वैत म्हणतो, कसला वास घेतेस. यावरती कला सांगते, डाग कसले आहेत मला कळायला नको का, त्यासाठी वास घेते आहे, ते काही नाहीये, मला कळलंच पाहिजे की हे डाग कसले आहेत ते. असं म्हटल्यावरती मग आता कला वास घेते आणि नाही हे तर वास ना हळदीचा नाहीच आहे, हा वास आंब्याचा आहे, आंबा खाल्लास तू. यावरती अद्वैत म्हणतो, मला काय गरज पडले चोरून बिरून आंबा खायची, मी नाही आंबा खाल्लेला आहे. असं म्हटल्यावरती कला सांगते, मी कुठे म्हटलं आंबा चोरून खाल्लास, पण या डागांना आंब्याचा वास येतोय. यावरती मग आता इकडे सांगायला लागते कला, हो आंब्याचाच वास आहे. त्यावरती तो म्हणतो, गप्प बस, काहीतरी काय, कुठून आंबा खाल्लाच नाही तर वास कुठून येईल, ते काही नाहीये, आंब्याचा वासच नाहीये हा, तू काहीही बडबडतेस. असं म्हणत अद्वैत तिच्यावरती चिडचिड करतो आणि ताबडतोब आंघोळीला निघून जातो. त्यावरती कला विचार करते, किती गोड आहे हा, ज्याप्रमाणे आंबा गोड आहे त्याचप्रमाणे हा सुद्धा इतका गोड आहे ना, याच्या गोडपणाचं काय करू. पण खरंच हा गोड चांदेकर आता मला माझ्या आयुष्यामध्ये कायमचा हवा आहे, पुन्हा या चांदेकरला माझ्या आयुष्यातून मला घालवू द्यायचं नाहीये. असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे कला विचार करत असते. तोपर्यंत इकडे आता खाली सगळी लग्न सराई चालू असते, सगळ्यांची लग्नाची धावपळ गडबड चालू असते. आणि तोपर्यंत कलाने छानपैकी डेकोरेशन केलेलं आबा पाहतात. आबा खाली येतात आणि एका दिवसामध्ये हे काही डेकोरेशन झालेलं आहे, ते डेकोरेशन एकदम भन्नाट आहे असं आता आबा म्हणतात, खरंच कला, तुझं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी. खरंच कला, तू न तुझं जे काही वचन असतं ते पूर्ण करतेस, म्हणजे तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे, कोणत्याही बाबतीत कमतरता नसते. तुला ज्या वेळेला जे काही करायला सांगितलेलं असतं ते काम अगदी परफेक्ट. बघ ना, रजनीला किती टेन्शन आलं होतं की कशी तयारी होईल, काय तयारी होईल, पण तू तुझ्या अंगावर ती जबाबदारी घेतलीस आणि ती जबाबदारी नुसती घेतली नाहीस तर पूर्ण सुद्धा केलीस. बघ किती भारी डेकोरेशन केलेलं आहेस. कोण म्हणेल की या सगळ्यामध्ये आता तू एका दिवसात तयारी केलीस. खरंच का तुझ्या परफेक्टनिस्टचं मला कौतुक वाटतं. आता आबांनीच कलाला जर का परफेक्ट म्हटलेलं आहे तर या सगळ्यामध्ये आता अद्वैतला काही बोलायला चान्सच नसतो. स्वतःला परफेक्शनिस्ट म्हणाला अद्वैत आज आबांच्या तोंडून कलाला परफेक्शनिस्ट ऐकत असतो. त्यामुळे हे एक नवीनच साम्य आहे हे आता त्याला समजलेलं असतं, पण मान्य करणं मात्र कठीण जात असतं. बरं, आता हे सगळं चालू असताना इकडे आता कला म्हणते, आबा इतकंच नाही हा, यामध्ये एक अजून सरप्राईज सुद्धा आहे. आबा म्हणतात, अजून सरप्राईज, आता कसलं सरप्राईज आहे. यावरती कला सांगते, आबा सरप्राईज म्हणजे आता न मी या सगळ्यामध्ये संगीतासाठी डान्स आपण करायचे ठरवलेले आहेत आणि ते डान्स असेच होणार नाहीत, तर मी असा कोरिओग्राफर बोलवलेला आहे की जो एका दिवसामध्ये आपल्या सगळ्या कपल डान्स बसवेल. आबा म्हणतात, अरे वा, कपल डान्स, हे तर भारी झालं, याचं तर आम्ही नियोजन पण केलेलं नव्हतं. यावरती रजनी म्हणते, करा, हे तर मला कधी सुचलं पण नसतं, तू तर एकदम भारीच आयडिया केलेली आहेस. म्हणजे संगीताला एका दिवसात कसा डान्स होणार याची चिंता सगळ्यांना पडली होती, पण तू तर या सगळ्यामध्ये जामच धमाल केलीस, कोरिओग्राफर बोलवलास.
यावरती कला म्हणते हो, आणि तसंही सोहम आणि अनामिका यांचा सुद्धा एक छानपैकी कपल डान्स असेल ना, आणि हा कपल डान्स होण्यासाठी आता आपल्याला कोरिओग्राफर पाहिजे. यावरती सगळेच जण कलाचं कौतुक करायला लागतात. आबा म्हणतात भारी, एकदम भारी. या सगळ्यामध्ये आता इकडे काजलचा जीव अस्वस्थ होत असतो. तिला या सगळ्यामध्ये खूप वाईट वाटत असतं की आता सोहम आपल्या मनातली गोष्ट सांगत नाहीये आणि सोहम चुकीच्या माणसासोबत लग्न करतोय. हे सगळं सत्य तिला समजत असलं तरी बोलताना मात्र या सगळ्यामध्ये तिला आता खूप खूप त्रास होत असतो. आणि हे सगळं आता सोहमच्या तोंडून कसं वदवून घ्यायचं हा तिच्या डोक्यामध्ये सतत चाललेला विचार असतो. तोपर्यंत आबा म्हणतात कला, ही तर युक्ती तुझी एकदम भारीच आहे. मला ही युक्ती खूप खूप आवडलेली आहे. यावरती अद्वैतला कला आता म्हणते बघितलंस का तू, म्हणजे मी तुला म्हटलं होतं ना की प्रत्येक गोष्ट ही मी परफेक्ट करून दाखवेन. तर या सगळ्यामध्ये मी प्रत्येक गोष्ट परफेक्ट केलेली आहे ना. असं ज्या वेळेला कला म्हणत असते त्यावेळेला अनामिकाची एंट्री होते. अनामिका आल्यावरती आबा म्हणतात बरं झालं तू आलीस, कारण तुला आत्ताच आम्ही फोन करून बोलवणार होतो, कारण या सगळ्यामध्ये तुमच्या दोघांचा कपल डान्स असेल ना, तर या कपल डान्ससाठी तुम्हाला दोघांना छानपैकी तयारी करायला पाहिजे. बरं झालं तू आलीस. ते आता सोहम आणि तुम्ही दोघांनी छानपैकी कपल डान्सची तयारी करा. हे सगळं चालू असताना इकडे आता काजलचा जीव नुसतं वरती खालती होत असतो. काजलला या सगळ्यामध्ये आता त्रास होत असतो, तो म्हणजे तिला दोघांना जवळ बघतानाच त्रास होत असतो. हे सगळं चालू असताना मग आता इकडे अनामिका येते आणि त्यावेळेला रजनी म्हणते बरं झालं हा करा तू हे सगळं केलंस ते, म्हणजे या दोघांचा डान्स बसवण्यासाठी आता कोरिओग्राफर आला तर सुंदर डान्स होईल आणि संगीताच्या चांगल्या आठवणी आपल्या मनात राहतील. तोपर्यंत आता इकडे अद्वैत म्हणतो ठीक आहे, एवढं काय परफेक्शनिस्टचं काम तू केलेलं नाहीयेस. मला माहिती आहे ना या सगळ्यामध्ये आता हे परफेक्शनिस्टचं काम किती कठीण असतं ते. अगं ते प्रत्येकाला जमत नाही. बरं ते सगळं जाऊ दे, मोठी आता कोरिओग्राफर ठेवलेली आहे कुठे कोरिओग्राफर, ती येणार कधी, ती डान्स बसवणार कधी, याला म्हणतात परफेक्शनिस्ट. अगं नुसतं काही आपण आता या सगळ्यामध्ये मी डान्स बसवणार आहे, मी कोरिओग्राफर बोलवलाय, हे असं करून चालत नसतं. कसं आहे ना या सगळ्यामध्ये वेळेमध्ये येऊन डान्स बसवणं महत्वाचं आहे. कला म्हणते झालं, वेळ काही संपलेली नाहीये ना अजून, ती वेळेतच येणार आणि मला माहितीये की वेळेतच हा सगळा डान्स होणार आहे. त्यामुळे तू उगाचच या सगळ्यामध्ये काही विचार उलटा सुलटा करू नकोस. मला माहिती आहे सगळं काही परफेक्टच होणार. असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये इकडे कला त्याला सांगत असते आणि तोपर्यंत कोरिओग्राफर येते. कोरिओग्राफर आल्यावरती सगळ्यांना नमस्कार वगैरे करून झाल्यावरती आबा म्हणतात असा काही डान्स बसवा ना की या सगळ्यामध्ये आता आमची हे जे संगीताचा सोहळा आहे ना हा आयुष्यभर लक्षात राहिला पाहिजे. म्हणजे माझ्यासारख्या म्हाताऱ्याचे सुद्धा पाय थिरकले पाहिजेत बरं का. या सगळ्यामध्ये असा डान्स बसवा. यावरती कोरिओग्राफर म्हणते चांदेकरांच्या घरचं डान्स बसवण्याचं मला जे काही भाग्य लाभलंय ना या सगळ्यामध्ये मी असा काही डान्स बसवेन ना की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता परफेक्टच सगळं होणार आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे डान्सची तयारी व्हायला लागते. कपलचा डान्स ती सुरू करते. इकडे तोपर्यंत आता इकडे आलेले असतात दिनकर घरामध्ये आणि संगीता सांगते तुम्ही कामाला चाललात ना, कामाला जर का चाललात तर हा डबा झालेला आहे, हा डबा घेऊनच जा. मग ती त्यांना टिफिन देते. टिफिन घेऊन दिनकर कामाला गेल्यावरती संगीताच्या डोक्यामध्ये बरंचसं काही चालू असतं. ती ताबडतोब दिनकरला आता बाहेर पाठवते आणि त्यानंतर तिच्या डोक्यामध्ये विचार येतो काहीही झालं तरी मला काजलच्या बद्दल आता गुरुजींना विचारायलाच पाहिजे. नक्की तिच्या नशिबात काय आहे, काजल या सगळ्यामध्ये आता काय तिच्या लग्नाचं सत्य आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी ती गुरुजींना कॉल करते. ज्या वेळेला ती गुरुजींना कॉल करते त्यावेळेला आता गुरुजींना ती सांगते गुरुजी तुम्हाला जर का वेळ असेल तर मला तुम्ही भेटायला याल का, मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. यावरती गुरुजी सांगतात ठीक आहे आपण या वेळेत भेटूया. असं म्हणत गुरुजींनी या सगळ्यामध्ये आता भेटण्याची वेळ दिल्यावरती संगीता सांगते मला खरं तर माझी लेक काजल हिच्याबद्दल बोलायचं आहे. असं म्हटल्यावरती गुरुजी म्हणतात ठीक आहे तिची पत्रिका आणि हे सगळं तुम्ही आता घेऊन या, मग त्या संदर्भात आपण बोलूया. असं म्हणत या सगळ्यामध्ये आता गुरुजींनी भेटण्याची वेळ तर दिलेली असते आणि या सगळ्यामध्ये आता गुरुजी भेटायला सुद्धा तयार झालेले असतात. इकडे संगीताच्या डोक्यामध्ये बरंचसं काही चालू असतं आणि संगीता स्वतः खूपच अस्वस्थ असते, कारण आपल्या तिन्ही मुलींचं भवितव्य हे अशा प्रकारे घडेल अशी तिला काडी मात्र कल्पना नसते. आधी तिचा जरी हट्ट असला तरी सुद्धा आता ती घाबरलेली असते. बरं तोपर्यंत इकडे आता कोरिओग्राफर आल्यावरती कसा डान्स करायचा, असा डान्स करायचा,
तसा डान्स करायचा असं कोरिओग्राफर सांगत असतात। आणि त्याचमुळे आता इकडे अद्वैत आणि कला या दोघांना इकडे खांद्यावरती हात ठेवा, तिकडे खांद्यावरती हात ठेवा असं कोरिओग्राफर सांगत असते। पण कला आणि अद्वैत थोडेसे ऑकवर्ड होत असताना इकडे आता या सगळ्यामध्ये लगेचच इकडे सांगायला लागते कोरिओग्राफर, ठीक आहे मला एक गोष्ट कळत नाहीये की तुम्हाला समजत नाही तर मी दाखवू का? यावरती कला म्हणते ठीक आहे। मग आता इकडे कोरिओग्राफर येते, अद्वैतच्या खांद्यावरती हात ठेवते आणि आता या सगळ्यामध्ये ती अद्वैत सोबत डान्स करायला लागते। आणि त्याचमुळे आता इकडे कलाचा जळफळाट होतो। कला हे सगळं पाहते आणि नाही ही का त्याच्या खांद्यावरती हात ठेवेल, तो का हिच्या कमरेवरती हात ठेवेल हा विचार तिच्या मनामध्ये येतो। आणि ती म्हणते कळलं कळलं कळलं, मला सगळं कळलेलं आहे, मी आता डान्स करू शकते असं म्हणत तिला अगदी बाजूला ढकलतच म्हणा कला आता अद्वैतच्या इकडे आलेली असते आणि आपल्याच नवऱ्यासोबत डान्स करण्याचा आनंद कला आता घेत असते। दोघं जण खूप छान एन्जॉय करत असतात। आणि त्याच वेळेला अद्वैत म्हणतो हे काय, म्हणजे आता नुसतं तू या सगळ्यामध्ये काय त्या कोरिओग्राफरला बसवून ठेवणार? म्युझिक सिस्टीम कुठे? परफेक्टनिस्ट लागतं मला सगळं, म्युझिक सिस्टीम वगैरे काही नाही आणलेली आहे, नुसती आता ही कोरिओग्राफर आणून ठेवलेस, मग उपयोग काय त्याचा? त्यावरती कला म्हणते चांदेकर अरे किती दुसऱ्याला दोष देशील, सगळं तयार आहे। रॉकेट म्हटल्यावरती रॉकेट लगेच येतो, लगेचच तो आता म्युझिक सिस्टीम चालू करतो। कला अद्वैतला म्हणते बघितलंस, मग आता कोरिओग्राफर तिन्ही कपलची म्हणजे आता राहुल, सोहम, अद्वैत या तिघांच्या बायकांसोबत त्यांचा आता छानपैकी कपल डान्स बसवत असते। कला म्हणते बघितलंस, हे असतं परफेक्शनिस्ट, तू नुसतं स्वतःला परफेक्शनिस्ट म्हणून घेऊ नकोस, मी जे करते त्याचं ॲप्रिशिएट पण कर की मी बरोबर केलंय ना सगळं। यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे इथपर्यंत तर सगळं ठीक आहे, हे काय कोणीही करू शकतं, याच्या पुढे बघूया ना असं म्हणत अद्वैत आता कलाला ॲप्रिशिएट करण्याच्या ऐवजी हे काय हे कोणी करू शकतं असं म्हणतो। तोपर्यंत आता ती कोरिओग्राफर सगळ्यांना छानपैकी डान्स कसा करायचा हे दाखवत असते। सोहम आणि अनामिका यांना आता कमरेवरती आणि खांद्यावरती हात ठेवायला सांगते। कला आणि अद्वैत डान्स करत असतात आणि दोघं एकमेकांच्या जवळ येत असतात। त्याच वेळेला कलाचा पाय अद्वैतच्या पायावरती पडतो। अद्वैत चिडतो, काय चाललंय तुझं हे सगळं सरोज पाहत असते आणि तिच्या रागाचा पारा चढत असतो। कला म्हणते मुद्दाम केलंय का, चुकून झालंय ना हे सगळं? आता हे सगळं चालू असताना काजलची मनस्थिती ठीक नसते, म्हणून आता कला तिच्या जवळ येते आणि तिची चौकशी करायला लागते। काजल काय झालं, तुला अस्वस्थ वाटते का, तू या सगळ्यामध्ये त्रासलेली आहेस का, नक्की काय झालंय असं कला विचारण्याचा प्रयत्न करत असताना रोहिणी सरोजला इशारा करते, बघ सरोज वहिनी तिकडे काय चाललंय ते बघ, म्हणजे ना मला असं वाटतंय की मागच्या 2 लग्नामध्ये जो काही गोंधळ झाला ना तो गोंधळ हे खरी कुटुंब या लग्नात पण करणार की काय, बघ तरी तू असं म्हटल्यावरती सरोज आता कलाकडे येते आणि काय ग तुझी ती बहीण काजल आणि तुझं काय चालू असतं ग, म्हणजे जर का या लग्नामध्ये खऱ्यांच्यामुळे काही गोंधळ झाला ना तर गाठ माझ्याशी आहे, एकाही खऱ्यांना माफ करणार नाही आम्ही, हे लग्न नीटपणे पार पडू दे नाही तर गाठ माझ्याशी आहे। यावरती आता इकडे कला सांगायला लागते, सरोज मॅडम माझ्यामुळे तुमच्या या लग्नामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची मी खात्री देते, खऱ्यांच्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही याची मी खात्री देते असं म्हणत कला आता सरोज समोर बोलत असते। पण खरंच कला तिचं वचन पाळू शकेल का, खरंच या सगळ्यामध्ये काजूमुळे हे लग्न नीट पार पडेल का की काही विघ्न येणार, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे।